तू केलं तरी आलं नाही. आता जयला फोन लावतो काहीच, तुम्ही बघा तो काय म्हणतो. लाव स्पीकर. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर 1-2 दिवस जरा ब्लॉगला गॅप घेतला काही थोडं प्रॉब्लेममुळं. आणि आज आहे रक्षाबंधन. किती तारीख आहे? शनिवार 9 तारीख आहे. हा, आणि तुम्ही बघू शकता आम्ही आवरले बिवरले, मस्त गंधबिंद लावला आहे. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, मला आहे ना सख्खी बहीण नाही आहे. सख्खी बहीण नाही त्यामुळं बघा चुलत बहिणीने राखी बांधली, एकच बांधली. आता चाललो आहे आत्याच्या घरी. आत्याच्या घरी गेल्यानंतर परत तिथं पण राखी बिखी बांधायची. आता दिवसभर आहे काम आहे आपलं काहीतरी. तर चला, रक्षाबंधनच्या सगळ्यांना ऐकून सगळ्या बहिणींना सगळ्या भावांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला गाईस, तुम्ही बघा आपला फुल डे कसं राहतं तुम्ही बघत राहा. आपण आलो आत्याच्या घरी आणि आता आत्याच्या घरी राखी बांधून जायचं आणि परत बघायचं आता आपलं पूर्ण दिवस कसं राहतं. करते ना वरती. चला मी बांधतो राखी, एकच बांधली. सख्खी बहीण नाही गायचं मला, जाऊ दे समजून दे. असं टाटा असं. ए लाडू इकडे बघ. हाय कर हाय कर. तर गाईज आता आहे ना वाजत संध्याकाळचे 5-6 काहीतरी 6 वाजत मला वाटतंय. आणि आम्ही आहे ना दुरंगपूरला जाऊन मस्तपैकी भेळ आणि चहा खाऊन आलो. मी झोपलो होतो, लय पाऊस पडला आपल्या इकडं. तुम्ही बघू शकता थोडंफार वल्ल दिसला असं आपल्या मागचा रोड. पाऊस पडत होता त्यामुळं मी नाही का निवांत झोपलो होतो. बाबाच नाव काय रे? आणि आत्ता उठलो. या बाबाच नाव काय? प्रेमानंद महाराज. तर आहे ना आत्ता उठलोय मस्तपैकी, आवरले बिवरलं. दुरंगपूरला जाऊन मस्त भेळ खाल्ली, चहा पिला आणि आत्ता आलोय बघा आपल्या गल्लीत. तर तुम्ही बघू शकता माग आपल्या बांबूचं नाही रे, आपल्या मंडळाचं नाही का आगमनाची तयारीचं स्वागत चालू. नाही बाप्पांच्या स्वागताची तयारी चालू आहे. वर्गणी दिली नाही सांग ना, ते सांग. याने वर्गणी बी नाही दिली. तो आता आहे ना रात्रीच्या 11 वाजता त्या बाळ्याला बघा घरी जेव वाटलं नाही, भूक लागली म्हणून आम्ही चाललो आता चायनीजला. बर्गरला जायचं ठरलं होतं पण आपलं नाही का जरा काही प्रॉब्लेममुळं जानवान बर्गरला कॅन्सल केलं, कारण आता मॉल पण बंद होतील. मग काय बाळ्याला म्हणलं चला आता चायनीजला. कालच शिबत फुटकं आणि आमचं पण आम्ही चायनीज खायला आलो. पण कधी नसतं ते आज नानांचं दुकान म्हणजे आपलं चायनीज सेंटर बंद होतं. रक्षाबंधनमुळे त्यांनी बी आता त्यांना पण बहिणी असतालच ना, तर त्यामुळं ते आज सुट्टीवर येत वाटते आणि चायनीज आज बंद होतं. तर लगेच आम्ही आता प्लॅन केला डायरेक्ट बर्गरला जायचं. सगळं आता काय, आता आपली गाडी बिडीत मस्त आहे आपल्या काही जायचं. पेट्रोल टाकायचं 50 यायचं जाऊ. गंध दाखवतो तुझा दिसत नाही रे. दिसला गाईज आपला पुसला आहे. सकाळी लावला होता ना किती ब्लॅक आहे भाई, उजेडात बी दिसत नाही.
अरे जरा आपल्या मोबाईलचा कॅमेरा नीट नाही आहे गाईज. बघा आता दिसलो का? आपण ब्लॅक नाही आहे गाईज, वर आहे. तर गाईज फायनल पोहोचलो आहे आम्ही आपल्या बर्गर पॉईंटला. कुठं आलो आहे बघा, आपले एम कॉलेजपाशी. आता व्हेज बर्गरच खाणार आहे कारण श्रावण चालू आहे. येऊ व्हेजमध्ये तो त्या दिवशी खाल्लं, तो खायचं का तुला? ते तुला काही दुसरं काय खायचं? फ्रेंच फ्राईज, पेरी पेरी, माउंटेन ड्यू आणि 3 माउंटेन ड्यू. गाईज आता आपल्या मित्रांनी बाळ्याने ऑर्डर दिली. मागच्या वेळेस आलतो ना गाईज आम्ही मित्रांनो, तर इथं आपला रोहित भाऊ पण भेटला होता अचानक मध्ये, पण मी ब्लॉग काढला नव्हता. हा कुठे बसलेला? इथं याच सीटवर. पण मी त्या दिवशी ब्लॉग काढला नव्हता म्हणून तो पॉईंट आपल्याला दाखवता आला नाही. त्या दिवशी ना एवढे पॉईंट होते गाईज दाखवायला, पण माझी तब्येत बरोबर नव्हती. आत्ता पण नाही आहे सर्दीमुळं, त्यामुळे मी जास्त ब्लॉग काढला नव्हता. आणि आत्ता परत आलू बर्गर खायला. मग नाही का आज रक्षाबंधन पण होतं, म्हणलं जाऊ द्या आता. ते बघा हे आपला गणेश भाऊ कसं आहे मित्रांनो. आता आपल्या मित्र जयने बघितलं ना तर तो नाराज होईल. तर जय भाऊ मिस यू, पण तू लांब आहे कात्रजला, त्यामुळे तुला फोन पण केला नाही आणि तू केलं तरी आला नाही. आता जयला फोन लावतो गाईस, तुम्ही बघा तो काय म्हणतो. लाव स्पीकर. तुम्ही बघा गाईस. हां शिफ्ट केलं का? हां शिफ्ट केलं वाटतं. घरी येतो म्हणलेला. हां मित्रांनो आपल्या या भाऊनी पण आता सबस्क्राईब केले काउंटरवरनं. थँक्यू भाऊ. आता त्याला पण दाखवत होता हाताने बर्गर खाताना मस्तपैकी. असंच एक मराठी माणसांकडून सपोर्ट भेटलाच पाहिजे गाईच. तर चला जयनी फोन उचलला नाही आहे, परत आपण नंतर आल्यावरती तुम्ही बघा गाईच. मित्रांनो बर्गर खायला आल्यावरती एक पॉईंट आठवला. तुम्ही म्हणत असाल की नाही का आम्ही तिघं चौघं का असतो खायला सारखं, म्हणजे मी हे दोघं आपल्यासोबत असतो, अजून जय आणि कधीतरी अथर्व. तर मित्रांनो मला नाही का म्हणजे सांगायचं आहे की तुम्ही खर्च केला तर आम्ही पण कराल ना तुमच्यावरती. काय काय मित्र असे आहेत की त्यांना आहे ना म्हणजे खर्च करायला नको, पण खायला म्हणजे कसं परत राग बी घेतो. म्हणजे कसं समजणे वाले को इशारा बर्गर आहे आत्ता सध्या तर. समजणे वाले को इशारा कॉफी. कसं आहे मोठ्या म्हणजे मोठ्या मित्रांचं नाही आपलं, मी मोठ्या मित्रांना कोणालाच बोलत नाही. जे आपल्यासोबत असतात ना त्यांना सांगतो आहे. मोठे आपले भाऊ आहेत सगळे सपोर्टर आहेत, त्यांचा काही विषय नसतो. पण काही काही मित्र आहेत, जाऊ दे आता घ्या समजून. तर चला आम्ही पण खातो बर्गर. आणि बोलला एवढं टाकणार का पण? हां तू एवढा बोलते बा, तू टाकशील का पण? काय ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला बघा. तो ते माझं का वाटली का? अरे पण आम्ही कोणाला बोललोच नाही, मोठ्या भावांना तर अजिबात नाही. समजणे आलं की इशारा कॉफी नाही, बिस्किट आहे. इशारा बर्गर आहे सध्या तर. कसं आहे सगळं काय नीट आहे. गाईस फायनली आहे ना आमचं झाले बर्गर खाऊन. आणि म्हटलं आता आपल्या भाऊला दाखव, भाऊनी सबस्क्राईब केले. तर भाऊ थँक्यू, असं सपोर्ट करता. चला येऊ का? चला गाईच आता आम्ही पण जातो. चला भाऊ. तर लय उशीर झाला आहे. तर चला गाईच मी सुद्धा आपला हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर बाय, गुड नाईट. चला गाईज मी सुद्धा आपला हा आजचा ब्लॉग इथेच एंड करतो, कारण खूप मोठा ब्लॉग होऊ शकतो हा. तर चला बाय, गुड नाईट. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.